कॅन्सरची जी औषधं आहेत तिच्यावर 17 कॅन्सरची ज्या वेगवेगळ्या याच्या त्याच्या ड्युटीज ज्या आहेत त्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी थोडासा फायदा होताना पाहायला मिळेल. मी मानसीजींकडे जातो. मानसीजी, अपेक्षित होतं तसंच 10,000 कोटीची MSME साठीची गुंतवणूक म्हणतात, पण 10,000 कोटी MSME 60 ते 65% कॉन्ट्रीब्युशन करतं जीडीपी मध्ये आणि 10,000 कोटीचं गुंतवणूक आहे. कसं बघता? 5 वर्षासाठी 2 मुद्दे आहेत. त्यांनी 10,000 कोटी सांगितले. चॅम्पियन्स आपण क्रिएट करतोय SMEs आणि 2,000 कोटी त्यांनी एक रिलायंट फंड क्रिएट केला आहे. पण तुम्ही दोघांमध्ये एक बघा की त्यांनी कुठेही कॅप वाढवलेली नाही आहे की CGT MSE खाली ही 5 करोडची जे आहे लिमिट ते ओके 10 करोड तुम्ही देऊ शकता कारण इन्फ्लेशन तुमचं वाढतंय, पण त्याचा इम्पॅक्ट तुम्ही कॅप वाढवलं नाही. इव्हन मुद्रामध्ये सुद्धा कॅप वाढवली नाही आहे. दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची म्हणजे की एखादा MSME जो इम्पोर्ट करतोय रॉ मटेरियल आणि तो एक्सपोर्ट करतोय, US ला एक्सपोर्ट करतोय. आता USने एवढं टॅरिफ वाढवलेलं आहे, मग तुम्ही EPC स्कीममध्ये, लायसन्सेस स्कीममध्ये तुम्ही त्यांचा इन्सेंटिव्ह वाढवा ना. आता एवढं टॅरिफ वाढवलं आहे तर मग तिथेही तो होरपळत आहे ना. त्यामुळे तिथे कुठेतरी मला थोडंसं हे झालं. एक बरी न्यूज त्यांनी दिली की मुलींसाठी त्यांनी हॉस्टेल्स तयार करतात प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये. त्यामुळे मी महिला असल्यामुळे मला तो एक मुद्दा खूप बरा वाटला की ही हॉस्टेल्स तयार होत आहेत आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूटही ते बनवतात. पण आपण खूप अपेक्षा एक्सपोर्ट करणाऱ्या MSMEची होती कारण टेरिफ एवढं मोठं वाढवलेलं आहे आणि युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगामध्ये घोघवते. अशा वेळेला बजेटकडून एक्सपोर्टरची अशी अपेक्षा होती की मोठं काहीतरी इन्सेंटिव्ह मिळेल जेणेकरून जे डिपेंडन्सी होती US वरती त्याला कुठेतरी राहत मिळेल या सगळ्यामधून. अगदी खरं आहे, कारण युरोपामध्ये आपण वेगळी बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करतोय. रशिया भागामध्ये आपल्याला एक चांगली बाजारपेठ मिळू शकते अशा स्वरूपात आपले प्रयत्न आहे. मात्र हे प्रयत्न आहेत तर त्यासाठीचं सुतोवाच होणं अपेक्षित होतं. ते सुतोवाच या ठिकाणी कुठेही होताना पाहायला मिळालेलं नाही आणि ते जर झालं असतं म्हणजे आखाती देशांमध्ये पण आपल्याला संधी आहे खूप मोठी. मी एक वेगळ्या प्रकारे थोडंसं आत्ताच्या बजेटवर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. ते असं की तुम्ही जर बघितलं असेल जसं हे म्हणत होते की 6 खांब 4 हे अशा खूप चमकदार घोषणा. सो गेल्या 7-8 वर्षातला पॅटर्न बघितला तर असं लक्ष देतं निर्मलाजींचा की खूप साऱ्या घोषणा होत राहतात आणि खूप सारी चर्चा होत राहते. बरं त्याही 5 वर्षातल्या 10 वर्षातल्या 47 पर्यंतच्या वगैरे असतात आणि मग प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते ज्याच्याबद्दल ही सगळी मंडळी काही ना काही बोलतच होती. ह्या पार्श्वभूमीवर मला त्यातल्या त्यात ही एक गोष्ट आश्वासक वाटली या बजेटबद्दल, सकारात्मक वाटली. 2 गोष्टी खरं सांगायचं तर एक अशी वाटली की पहिल्यांदा माझ्या मते गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा एक असं बजेट मी ऐकतोय की ज्याच्यामध्ये हेल्थकेअर आणि एज्युकेशन ह्या 2 गोष्टींवर एवढी चर्चा केली जाते. मी मगाशी म्हटलं असं प्रत्यक्ष काय होईल ते बघायचं, पण ॲटलिस्ट चर्चा केली जाते. तर एक अशी भाबडी आशा आहे की सरकारचा जास्त फोकस या क्षेत्रांकडे येईल का, कारण गेल्या 8-10 वर्षातला ॲक्च्युअल एक्सपेंडिचर जर पाहिलं तर या दोन्ही क्षेत्रांवरचं सतत कमी होत जाताना दिसतंय प्रपोर्शनेटली. तर त्यामुळे त्यांनी एवढी सविस्तर चर्चा त्याच्यावरती जी केली, मग ते बायोफार्मा युनिव्हर्सिटीज असो, आता आयुर्वेद हे असो किंवा बरेच त्यांनी वेगवेगळे प्रोफेशनल्स काय मित्र म्हणून त्यांनी आणलेलं असेल. तर ह्या सगळ्यांची जर काहीतरी म्हणजे चला 1-2% जरी अंमलबजावणी झाली, काहीतरी एक रिओरिएंटेशन झालं सरकारच्या भूमिकेचं, कारण सगळं मिळून दरवेळेला रस्ते आणि पोर्ट बांधूनच प्रगती होते अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट अशी की बरेच सारे टॅक्सेशनच्या संदर्भात बऱ्याच साऱ्या गोष्टी अनावश्यकपणे ज्या आणलेल्या होत्या त्या आता त्यांनी काढल्यात. जसं हे म्हणाले तसं की नको असलेली गोष्ट आणली, त्याचा त्रास झाला, आता ती काढली आहे त्यामुळे बरं वाटतं. म्हणजे काढली नाहीच आहे, पण आता उदाहरणार्थ फॉरेन टूरवरती 5%, 20% किंवा फॉरेन आज जवळजवळ तुम्ही बघितलं तर भारतातल्या मेट्रो सिटीजमधला एक पूर्ण उच्च मध्यम वर्ग हा शिकायला बाहेर जातोय अशी परिस्थिती आहे. सो त्याच्यावरचे जे हेवी टॅक्सेस होते ते त्यांनी TCS जे होते ते त्यांनी कमी केलेत. हे त्यातल्या त्यात म्हणजे आपण असं म्हणूया देर आहे दुरुस्त आहे असं. आणि तिसरी गोष्ट FNOच्या टॅक्समुळे मोठ्या प्रमाणावर शेअर बाजार पडलाय. आता हे म्हणजे काय होईल हे आपण आत्ता बोलू नाही शकत, पण मुळात ही गोष्ट सत्य आहे की भारतामध्ये जवळजवळ 90% FNO मधले रिटेलर्स हे लॉस घेतात आणि जवळजवळ 70% आसपास FNOचा कारभार आज भारतामधला बी टाउन्स आणि छोट्या मोठ्या शहरातून आणि युवक आणि 35च्या आतली बाहेरची लोक करतात, विच इज नॉट गुड.
जे अर्थव्यवस्थेसाठी तेवढी चांगली गोष्ट नाही. तर त्याला 0.05% किंवा 0.15% STT वाढवून फायदा होईल का नाही होईल हा एक कदाचित त्याच्यावर अजय सर जास्त चांगलं मी सांगू याच्यात शकतील. एकच सांगतो की तू आता जसं म्हणालास की गावागावातून वगैरे होतो, पण मुख्य म्हणजे त्याच्यातली जास्त इन्व्हेस्टमेंट आणि जास्त बेनिफिट जो FII करत होते याच्यात ट्रेड त्याच्यातून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. हा, तर हे FII वाले प्रचंड प्रमाणात F&O मध्ये आहेत गुंतवणूक करायची आणि त्यांचा तो म्हणजे शेवटी ते डे प्रॉफिट डे लॉस तसंच आहे आणि त्याचा ते एक रेव्हेन्यू. त्यामुळे मला याच्यात तर काही चुकीचं वाटत नाही. ठीक आहे, कारण काय मूळ FNO म्हणजे काय सट्टा आणि सट्ट्यावर कर लावला जातो असं अगदी असं काही नाही म्हणता नाही, ठीक आहे सर्वसामान्य दुसरा एक महत्वाचा भाग जो सुटतोय, आम्हाला नेहमी असं जाणवतं की ग्रामीण भागातली जी उद्योजकता आहेत, जे नवीन तरुण आहेत, ते उद्योग करू इच्छितात. आम्ही म्हणून गाव तिथं उद्योजक आता आम्ही मोहीम चालू केलेलं आहे एक प्रोजेक्ट. पण ग्रामीण उद्योजकता वाढीसाठी भरीव तरतूद केली तरच ग्रामीण भागातली उद्योजकता वाढीला लागेल. मग त्याच्यासाठी अपेक्षा अशी आहे की गावागावामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत. पण यासाठी अशी भरीव तरतूद होणं गरजेचं होतं, जेणेकरून गाव तिथं उद्योजकला प्रोत्साहन मिळेल.